नमस्कार विद्यार्थी मित्र हो, संस्कृत मेदिनी या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। आज आपण इयत्ता 8वी संयुक्त व संपूर्ण संस्कृत या पुस्तकातील चित्रपदकोशः बघणार आहोत। ह्याच्यामध्ये तुम्हाला विविध वस्तूंची संस्कृतमध्ये नावं दिलेली आहेत। संस्कृतमध्ये कोणत्या वस्तूला काय म्हणतात ह्याची तुम्हाला तोंडओळख व्हावी म्हणून हा भाग तुम्हाला दिलेला आहे। परीक्षेत देखील ह्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत। तुम्हाला वरती चित्र दिलं जाईल आणि त्याचं खाली संस्कृतमध्ये नाव तुम्हाला लिहावं लागेल। 4 आणि 2 मार्काला हे प्रश्न असतील। तर आपण आता बघूया। मी पहिलं संस्कृत आणि त्याच्यानंतर त्याचा मराठीत अर्थ या पद्धतीनं सांगत आहे। पहिला भाग आहे फलानी। आम्रम आंबा, द्राक्षा द्राक्षे, कदली केळे, सेवम सफरचंद, कलिंगम कलिंगड, मधुकर्कटी पपई, नारंगम नारिंग, पनसम फणस, डाळिंबम डाळिंब। दुसरा भाग आहे पक्षिणः। काकः कावळा, चटका चिमणी, शुकः पोपट, कपोतः कबूतर, मयूरः मोर, बकः बगळा, सारिका साळुंखी, शेनः गरुड, हंसः हंस। त्याच्यानंतर आहे वन्यपशवः। तिसरा भाग सिंहः सिंह, भल्लुकः अस्वल, शशः ससा, गजः हत्ती, वृकः लांडगा, व्याघ्रः वाघ। मम लेखन वस्तूने तुमच्या दप्तरातल्या वस्तू आहेत। मापिका पट्टी, पुनःपूरणी पेन्सिल, लेखन पुस्तिका वही, मार्जकः खोडरबर, लेखनी पेन, स्यूतः दप्तर। 5वा भाग आहे कक्षा वस्तूंनी। वर्गातल्या वस्तू ह्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत। व्यजनम पंखा, वातायनम खिडकी, फलकम फळा, आसंदः खुर्ची, उत्पीठिका टेबल, सुधाखंड खडू। त्यानंतर 6वा भाग आहे पुष्पाणी। फुलं, कमलम कमळ, पाटलम गुलाब, जपाकुसुमम जास्वंदीचे फूल, सूर्यपुष्पम सूर्यफूल, सेवंतिका शेवंती, चंपकम सोनचाफा। ग्राम्य पशवाः, गावातले पशु। धेनुः गाय, महिषी म्हैस, अजा शेळी, मेषः मेंढी, कर्दबः गाढव, शुनकः कुत्रा, अश्वः घोडा, उष्ट्रः उंट, मार्जारः मांजर। ह्याप्रमाणे ह्याचं संस्कृतमध्ये नावं लिहायची तुम्ही सराव करायचा आहे। धन्यवाद।